मित्रांनो, आपण नागपंचमीचा इतिहास जाणून घेऊया. शेषनाग हा विष्णूंचा भक्त आहे. वासुकी नाग हा नागांचा राजा आहे. असाच एक मोठा मोठा नाग आहे, त्याचं नाव आहे मूलचंद नाग. मूलचंद नाग हा बौद्ध धर्मात सगळ्यात महत्वाचा आहे. ज्यावेळेस गौतम बुद्धाला ज्ञान प्राप्त झाल्याच्या नंतर गौतम बुद्ध बोधी वृक्षाखाली ध्यानस्थ बसले होते. 7 आठवड्याच्या नंतर 8व्या आठवड्यामध्ये मुसळधार पाऊस, वारा, विजांचा कडकडाट, नदी नाल्यांना पूर आला होता. गौतम बुद्ध बोधी वृक्षाखाली ध्यानस्थ होते. तेवढ्यात तिथे मूलचंद नाग आला आणि त्याने गौतम बुद्धाला पाहिलं. त्याला वाटलं हा साधारण मनुष्य नसून हा कोणीतरी सम्यक संबुद्ध आहे. म्हणून मूलचंद नागांनी गौतम बुद्धाच्या जवळ येऊन गौतम बुद्धाच्या अवतीभोवती वेढे मारून गौतम बुद्धाच्या डोक्यावर 7 फणांनी गौतम बुद्धाचं संरक्षण केला. हा होता मूलचंद नागांचा इतिहास.